इचलकरंजी येथील प्रिंटर्स असोसिएशनच्या वतीने जागतिक मुद्रण दिन उत्साहात साजरा. जोहान्स गुटेनबर्ग यांच्या स्मृतिदिनानिमित्त 24 फेब्रुवारी 2026 रोजी प्रिंटर्स असोसिएशनच्या वतीने इचलकरंजी व परिसरातील मुद्रक बांधवांच्या उपस्थितीत असोसिएशनचे अध्यक्ष श्री कलगौडा पाटील यांच्या कलासंगम प्रिंटर्स येथे जागतिक मुद्रण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः प्रिंटर्स असोसिएशनचे अध्यक्ष कलगौडा पाटील यांच्या हस्ते जोहान्स गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रिंटर्स असोसिएशनचे अध्यक्ष कलगौडा पाटील यांनी मुद्रण कलेचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांची पार्श्वभूमी सांगताना 15व्या शतकात जर्मनीमध्ये जन्मलेल्या गुटेनबर्ग यांनी जगाला मुद्रण यंत्र दिले. त्यांच्या या शोधापूर्वी पुस्तके हाताने लिहिली जात असत, त्यामुळे पुस्तके अत्यंत महाग होती. ती फक्त श्रीमंत लोकांकडेच असायची. ज्ञान हे काही मोजक्याच लोकांच्या हाती होते. गुटेनबर्ग यांनी आपल्या कल्पकतेने मूव्हेबल टाईप तंत्रज्ञानाचा वापर करून पहिले मुद्रण यंत्र तयार केले. त्यांनी धातूची अक्षरे बनवली, जी पुन्हा पुन्हा वापरता येत होती. त्यांनी 1455च्या सुमारास 42 ओळीचे गुटेनबर्ग बायबल छापले. हे या यंत्रावर छापलेले पहिले मोठे पुस्तक होते. त्यांच्या या शोधामुळे जगात मोठी क्रांती होऊन ज्ञानाचा प्रसार वाढून साक्षरता वाढली. शास्त्रज्ञांचे विचार जगभर पोहोचू लागले. त्यांच्या या मुद्रण छपाईच्या शोधामुळे मानवामध्ये वाचण्याची व शिकण्याची गोडी निर्माण झाली. आधुनिक काळात मुद्रण क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल होत गेले. आज अत्याधुनिक यंत्रणा आली असून या महान शास्त्रज्ञाच्या शोधामुळेच टाइम मासिकाने जोहान्स गुटेनबर्ग यांना सहस्त्रकातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणून गौरविले असल्याने त्यांचा जन्मदिन हा जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा होतो, असे त्यांनी सांगितले. तसेच शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी मुद्रक दिनानिमित्त मुद्रकांचा कौटुंबिक स्नेह मेळावा व जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा असून सर्व मुद्रक सभासदांनी परिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष कलगौडा पाटील यांनी केले. या प्रसंगी उपाध्यक्ष संजय निकम, सचिव सीताराम शिंदे, खजिनदार नरेंद्र हरवंडे, सुधाकर बडवे, महादेव साळी, सुनील आमणे, राजू लाड, महेश बावचे, गणेश वरुटे, शंकर हेरवाडे, अजय माने, अण्णासो त्रिगुणे, दत्ताजी जगदाळे, राजेश हुरकट आदी मुद्रक बांधव उपस्थित होते. शेवटी आभार माजी अध्यक्ष महादेव साळी यांनी मानले. कार्यक्रमानंतर सर्व मुद्रक बांधवांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. महान कार्य न्यूजसाठी इचलकरंजीहून सुभाष भस्मे.